Hello everybody and welcome again to another lecture of Learn with Vidhi, and wish you all a very happy and healthy new year. So today we are going to see perimeter and area of standard 7th. So area, this was in our previous video also we had this slide, म्हणजे आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आपण पाहिलं एरिया ऑफ अ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे साइड मल्टिप्लाय बाय साइड म्हणजे साइड स्क्वेअर. एरिया ऑफ अ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ म्हणजे L × B. अँड एरिया इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. जसं डिपेंड्स तुम्ही कसं मेजर करताय. जर तुम्ही एखादी वस्तू मीटरमध्ये केली असेल तर स्क्वेअर मीटर येणार. सेंटीमीटरमध्ये मेजर केली असेल त्याची साईड तर ती स्क्वेअर सेंटीमीटर येणार. समजा किलोमीटरमध्ये असेल तर ती स्क्वेअर किलोमीटरमध्ये येणार. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग नोट की स्क्वेअर सेंटीमीटर जसं आपण लिहितो म्हणजे SQ म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर, ह्याची लिहायची दुसरी पद्धत आहे सेंटीमीटर आणि ब्रॅकेटचं स्क्वेअर. जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर नुसता मीटर स्क्वेअर, किलोमीटर असेल तर किलोमीटरचं स्क्वेअर. म्हणजे दिस आर द टू वेज वेर यू कॅन राईट द युनिट. हे दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. सो लेट अस सी प्रॅक्टिस सेट 46. First question, a page of a calendar is 45 centimeter long and 26 centimeter wide. What is its area? आता a page of a calendar is surely a rectangular or rectangle in shape. आणि असं मी का ठरवलं, एक तर असतंही ते आणि दुसरं म्हणजे इथे लेंथ वेगळी दिली आहे, इथे लेंथ दिली आहे आणि ब्रेथ दिलेली आहे, त्याच्यामुळे मला ते रेक्टँगलच घ्यायचं. सो दिस इज व्हॉट इज अ कॉमन सेन्स. सो लेंथ इज हाऊ मच, L = 45 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 26 सेंटीमीटर. ब्रेथ किती आहे 26 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे लेंथ दिली आहे ब्रेथ दिली आहे. व्हेरी इझी क्वेश्चन. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरायचा लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. सो फॉर्म्युला L मध्ये म्हणजे 45 मल्टिप्लाय बाय 26, 45 मल्टिप्लाय बाय 26 1170. दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला किती मिळालं 1170. त्याच्यामुळे आपल्याला तो जो पेज आहे कॅलेंडरचा त्याचा एरिया किती मिळाला 1170. Therefore, area of page of a calendar is 1170 square centimeter. समजलंय सगळ्यांना? सोपा क्वेश्चन होता. लेंथ दिली होती, ब्रेथ दिली होती, त्याच्यावरनं एरिया काढायचा होता बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल. नेक्स्ट क्वेश्चन, what is the area of a triangle with base 4.8 centimeter and height 3.6 centimeter. So we have to see how to find out the area of a triangle. Okay, so let us see. Base of the triangle पहिला घेऊया, 4.8 centimeter आहे. height of the triangle 3.6 centimeter. पहिलं गिवन लिहून घ्यायचं, जे काही दिलंय क्वेश्चन मध्ये ते पहिलं लिहून घ्यायचं. नेक्स्ट, एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. परत एकदा, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. जस्ट व्हॅल्यूज टाकायच्या, हाफच्या जागेवर हाफ तसाच, मल्टिप्लायच्या जागेवर मल्टिप्लाय. बेस किती आहे 4.8 मल्टिप्लाय बाय हाईट किती आहे 3.6. आता आन्सर 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. सॉल्व केलंय. 2 ने 48 जाणार किंवा 36 जाईल. 2 ने दोघातल्या एकाला कॅन्सल करा किंवा दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4.8 मल्टिप्लाय बाय 3.6. आन्सर जे येणार त्याला डिवाइड बाय 2 करायचा. आन्सर मिळणार 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफोर, ही देअरफोरची साईन आहे. देअरफोर एरिया ऑफ अ ट्रायंगल इज 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. सो दिस इज द एरिया ऑफ द गिवन ट्रायंगल. जर बेस दिलाय, हाईट दिली आहे, तर आपण ह्या फॉर्म्युलाने, एरिया ऑफ अ ट्रायंगलच्या फॉर्म्युलाने कुठल्याही ट्रायंगलचा एरिया काढू शकतो. जर बेस आणि हाईट दिली असेल तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. सो लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे आपल्याला रेक्टँग्युलर प्लॉटची एका किंमत काढायची आहे. त्याच्यात त्यांनी काय दिलंय, लेंथ दिली आहे, लेंथ ऑफ अ रेक्टँगल दिलाय 75.5 मीटर. ब्रेथ दिली आहे, ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल इज 30.5 मीटर. या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे 1000 रुपीज. आपल्याला इथे काय काढायचं, इथे एरिया काढायचा आहे.
येते का लक्षात? एरिया काढायचा आहे आणि 1000 रुपीज एका स्क्वेअर मीटरची प्राइस आहे, तर पूर्ण आपल्याला रेक्टँग्युलर प्लॉटची काय किंमत असेल हे काढायचं आहे. मग त्यासाठी आधी आपण एरिया काढून घेऊया ह्या रेक्टँग्युलर प्लॉटचा. तुम्ही तुमच्या घराचा, तुमच्या जागेचा अशाच पद्धतीने व्हॅल्युएशन करू शकताय. येते का लक्ष? म्हणजे एखादा माणूस जेव्हा आपण व्हॅल्युएशन करतो आपल्या जागेचं, तेव्हा ह्या पद्धतीने केली जाते. आधी एका स्क्वेअर मीटरचा भाव ठरवला जातो आणि त्याच्यानंतर मग आपण एकूण किती जागा आहे त्याने मल्टिप्लाय, ते बघायचं काय करायचं आहे. मग आत्ता आधी आपण एरिया काढूया. सो लेंथ ऑफ रेक्टँगल, ब्रेडथ ऑफ रेक्टँगल आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा इथे फॉर्म्युला वापरला आहे, L इंटू बी फॉर्म्युला आहे. 75.5 मल्टिप्लाय बाय 30.5 येणार आहे, इथे 30.5 आहे. सो आन्सर इज गोइंग टू बी 2302.75 हे त्याचं काय येणार आहे? आन्सर येणार आहे. ओके, इथे मी हे चेंज करून टाकते. सो दिस इज पॉइंट 30.5 इकडे निघून गेलं, ते चुकून इट्स ओके. सो इथपर्यंत आलं. सो 75.5 मल्टिप्लाय बाय 30.5 आन्सर इज 2302.75 हे आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन मिळालं. सो एरिया ऑफ द प्लॉट इज 2302.75 स्क्वेअर मीटर. सो एरिया ऑफ दिस प्लॉट, एवढी लेंथ 75.5 आणि 30.5 हे जर त्याचं डायमेन्शन असेल तर त्याचा एरिया हा आपल्याला मिळाला. आता काय करायचं तर आपल्याला पहिलं बघूया. कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरची कॉस्ट किती दिली आहे बघा? 1000. एका स्क्वेअर मीटरची कॉस्ट 1000 आहे. पण आपल्याकडे किती स्क्वेअर मीटर आहेत? 2302.75 एवढे स्क्वेअर मीटर आहे. परत एकदा सांगते, एका स्क्वेअर मीटरची किंमत 1000 रुपये हे दिलेली आहे इथे बघा क्वेश्चनमध्ये. 1000 एका स्क्वेअर मीटरची किंमत 1000 आहे. मग आपल्याला ह्याची काढायची. आपण जसं म्हणतो ना, एका पेनची किंमत 10 रुपये, तर 10 पेनांची किती? 100. कसं काढलं? मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय बाय 10 की आपल्याला मिळाली त्याची किंमत. मग तसंच इथे एका स्क्वेअर मीटरची किंमत 1000 आहे, त्यामुळे एवढ्या स्क्वेअर मीटरची किंमत कशी काढणार आपण? तर मल्टिप्लाय करून. सो कॉस्ट ऑफ 2302.75 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 2302.75 मल्टिप्लाय बाय 1000 ने आपण मल्टिप्लाय केलं. 2 झिरोमुळे ते एकूण 3 झिरो आहेत बरोबर. त्या 2 झिरोजमुळे हे पॉईंट शिफ्ट झाला राईटला. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे जेवढे झिरोज आहेत तेवढं राईटला शिफ्ट होतो पॉईंट, त्याच्यामुळे हे आन्सर आलं 2302.750. गेटिंग इट? सो द व्हॅल्यू ऑफ द प्लॉट इज ₹23,02,750 रुपीज. म्हणजे हा एवढ्या प्लॉटची किती किंमत आहे ही इथे आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 meters long and 6 meter broad. Its flooring is made up of square tiles of side 30 centimeter. How many tiles will fit in the entire hall? How many would be required if the tiles of side 15 centimeter were used? So let us start. पहिला रेक्टँग्युलर हॉल आहे, त्याच्यामुळे मी काय घेतलं? लेंथ घेतली, ब्रेडथ घेतली. लेंथ आहे 12 मीटर, ब्रेडथ आहे 6 मीटर. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरला, कारण एरिया काढायचा. फ्लोरिंगला एरिया असला नाही बघा. पेरिमीटर कधी लागणार आहे? आपल्याला नुसतं बाहेर न फिरायचं आहे, पण जेव्हा टाईल्स लावायच्या आहेत, पेंट करायचे, तेव्हा आपल्याला एरियाच लागणार आहे. सो एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर हॉल इज L इंटू बी. सो 12 मल्टिप्लाय बाय 6 आन्सर इज 72. सो एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल इज 72 स्क्वेअर मीटर. आपल्याला एरिया मिळाला हॉलचा. ओके, आता पुढचं काम. आता काय बघा, परत एकदा क्वेश्चनकडे जाऊया. इट्स फ्लोरिंग, त्याचा फ्लोर जो आहे त्याच्यावर आपण असं ठरवलं. आता बघा, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा फ्लोर किती टाईल्स लागतात? कधी जास्त आणल्या जात नाही, थोड्याशा, एखाद दुसरी असेल तर, किंवा कमी पण नाही. मग ते लावताना कसे ठरवतात? तर ह्या पद्धतीने. म्हणजे तुमच्या घरात एखादा टाईल किती लागेल हा तुम्ही स्वतः काढू शकताय, किंवा आत्ता बसवलेले टाईल्स आहेत हे कुठे किती आहेत हे आपण आरामशीर काढू शकतो ह्या पद्धतीने. सो द फ्लोरिंग इज मेड अप ऑफ स्क्वेअर टाईल्स ऑफ साईड 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटरची काय केली आहे? एक टाईल वापरली आहे बघा. सेंटीमीटर आहे आणि हा मीटरमध्ये आहे, तर हे मेन प्रॉब्लेम आहे. आपल्याला आधी ह्याला तरी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा ह्याला तरी, पण ह्याला चेंज करणं जरा सोपं आहे. त्यामुळे आपण 30 सेंटीमीटरला पहिलं. साईड ऑफ अ स्क्वेअर टाईल किती आहे? 30 सेंटीमीटर. मला ते चालणार नाही आहे, मी त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि 0.3 मीटर मला इथे मिळालेलं आहे.
बिकॉज 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. त्या फॉर्म्युलाने आपण हे काढलेलं आहे. ओके, इथपर्यंत झालंय. आता मला किती टाईल्स आहेत हे काढायचे आहेत ना. हाऊ मेनी टाईल्स विल फिट इन द एंटायर हॉल. 30 सेंटीमीटरचे जर मी टाईल्स घेतले, म्हणजे 0.3 मीटरचा जर एक मी टाईल घेतला, तर असे किती टाईल्स या 72 स्क्वेअर मीटरमध्ये बसतील हे काढायचं आहे. मग कसं काढणार बघूया. त्यासाठी आधी मला एरिया ऑफ अ स्क्वेअर टाईल काढावा लागेल. साईड मल्टिप्लाय बाय साईड. एरिया आहे त्याच्या स्क्वेअरचा, त्याच्यामुळे साईड मल्टिप्लाय बाय साईड, म्हणजे 0.3 मल्टिप्लाय बाय 0.3, आन्सर 0.09. सो एरिया ऑफ अ स्क्वेअर टाईल इज 0.09 स्क्वेअर मीटर. म्हणजे आपल्याला काय काय मिळालं इथपर्यंत बघा. एरिया मिळाला हॉलचा, बरोबर, आणि एरिया कोणाचा मिळाला आहे, स्क्वेअर टाईलचा, जो आपण फिट करणार आहोत. आता पुढचं काम अगदी सोपं आहे. किती टाईल्स लागणार आहे कसं काढायचं. एरिया ऑफ द हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ 1 स्क्वेअर टाईल. एरिया ऑफ हॉल किती आहे, 72. त्या 72ला कशाने डिवाइड करणार, एका टाईलची जी एरिया होता त्याने केला, 0.09ने, बरोबर का. म्हणजे आन्सर मिळालं 800. म्हणजे जर मी 30 सेंटीमीटरचे टाईल फिक्स करायचं ठरवलं, 30 सेंटीमीटर साईड असणारा जर मी स्क्वेअर टाईल ठरवला लावायला, तर मला किती लागतील या 72 स्क्वेअर मीटर ह्या हॉलसाठी किती असे लागतील मला टाईल्स, 800 टाईल्स. सो 800 टाईल्स ऑफ साईड 30 सेंटीमीटर विल फिट इन एंटायर हॉल. पूर्ण हॉलमध्ये मला किती 800 टाईल्स लागतील. ओके, हे थोडा फार ॲप्लिकेशन बेस्ड असा क्वेश्चन होता, त्यामुळे समजला असेलच नक्की तुम्हाला. आणि तुम्ही पण फाइंड आउट करा की किती लागणार. एखादा एरिया घ्या, एखाद्या तुमच्या हवं घराचा एरिया घ्या, आणि एखादं रँडमली घ्या तुम्ही, एखादा टाईलचा एरिया घ्या आणि तो डिवाइड करून बघा किती टाईल्स बसतील. ओके, अजून एक, हा मी अर्धाच सोडवलाय, ह्याच्या पुढचा भाग तुम्ही सोडवायचा आहे. हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ द टाईल्स ऑफ साईड 15 सेंटीमीटर वेर यूज. जसं इथे मी 30 घेतलंय, तुम्ही तसं इथे काय घ्यायचंय 15, म्हणजे 0.15 इकडे येईल. आणि मग हे सगळं करा, मल्टिप्लाय करा, एरिया काढा त्या टाईलचा, डिवाइड करा, आणि किती आन्सर येत आहे ते मला सांगा. आणि कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे मला आन्सर सांगायचं आहे तुम्ही. सो लेट अस गो फॉर द 5th क्वेश्चन. Find the perimeter and area of a garden with measures as shown in the figure alongside. ओके, हा फिगर आहे बघा गार्डनचा. इथे त्यांनी जे आपल्याकडे टेक्स्टबुकमध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय केलं आहे, नेम्स दिले नाही आहेत. मी इथे नेम दिले आहे ABCDEFG, यू कॅन सी HI, इथे आहे I, त्याच्यानंतर हा J आहे, हा K आहे, L आहे. त्यामुळे मी सगळ्या जे एंड पॉईंट्स आहेत त्यांना काय केलं आहे, अल्फाबेट्स दिले आहेत. अजून इथे 13 मीटर दिलेलं आहे एका ठिकाणी, 1-2 ठिकाणी दिलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी असेल ते कदाचित इथे असेल दिलेलं. आणि दुसरं म्हणजे ही जी साईन तुम्हाला दिसते, ही जी साईन सगळीकडे दिसते, हा जो तुम्हाला एक ब्लॅक कलरचे ते डॅश दिसत आहे, ते उगाच काय असंच काढायचे म्हणून काढलेले नाही. ह्याचा अर्थ की ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत, म्हणजे AB, BC, CD, DE, FE, FG, HG, IH, JI, KJ, KL, AL हे सगळे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सगळे 13-13 मीटरचेच आहेत. येत आहे लक्षात. त्यामुळे जर मला पेरीमीटर काढायचं असेल तर अगदी सोपं काम आहे. सगळ्यांची ॲडिशन करायची. किती आहेत या बाजू, आता मोजा बघू. या एकूण बाजू ज्या तुम्हाला मिळणार आहेत, बरोबर, 12 असणार आहेत या बाजू, बरोबर. सो 12 मल्टिप्लाय बाय 13 केलात की तुम्हाला ह्या रिजनचा, या गार्डनचा पेरीमीटर आरामशीर मिळू शकतो. एवढं सोपं काम आहे. ओके, फक्त आपल्याला आता एरिया काढायचा असेल तर थोडंसं वेगळं काम करावं लागेल. काय करायचं आहे ते बघूया. सो लेट अस सी. Perimeter of the garden length of AB plus BC plus CD plus DE plus EF plus FG plus GH plus HI plus IJ plus JK plus KL plus L. तुमच्या समोर आता फिगर आहे, ते मला फिगरने दाखवता येते. तुम्ही ABCD जर लिहिलं असेल त्या फिगरवर तर तुम्हाला सगळं कळत असेल की सगळ्या साईड्सची ॲडिशन आहे. आणि प्रत्येक साईड 13 मीटरची आहे. 13 मीटरची असल्यामुळे 13 13 प्लस 13 प्लस 13 प्लस 13 प्लस 13 हे केलं तुम्ही 12 टाइम्स. आन्सर येणार 156. अँड सो द पेरीमीटर ऑफ द गार्डन इज 156 मीटर. फार सोपं काम होतं. त्यामुळे एखाद्या कुठल्याही क्लोज्ड फिगरचं कसं काय तुम्ही पेरीमीटर काढायचं आहे हे तुम्हाला ह्याच्यावरनं नक्की येणार आहे. आता एरिया बघूया. आता इथे बघा, एरियासाठी मला थोडंसं काम एक्स्ट्रा करावं लागणार आहे. पेरीमीटरसाठी सोपं होतं कारण मला बाहेरनंच फिरायचं होतं त्याच्यामुळे सगळे साईड्स इक्वल होते, त्याच्यामुळे मी फक्त ॲड करत गेले 13 प्लस 13 प्लस 13, बरोबर. पण एरिया काढायला मला काय करावं लागेल, आधी मला किती स्क्वेअर्स आहेत हे बघा. मी आता इथनं काय केलं, फक्त एवढं हे ज्या 3 नव्हत्या त्या जोडून टाकल्या. ओके, आता बघा आता किती स्क्वेअर झाले. हा एक 1,
बरोबर, हा 1, ओके सॉरी, हा 2, हा पहिला 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. म्हणजे एकूण किती स्क्वेअर झाले? तो 5 स्क्वेअर झाले. किती साईड असणार आहे? तर 13 मीटर. सगळ्यांची साईड इक्वलच आहे, येते का लक्षात? सगळ्यांची साईड कशी इक्वल आहे, जेव्हा डायग्रामॅटिकली तुम्हाला समजलेलं असेल. हे बघा नीट डायग्रामॅटिकली तुम्हाला परफेक्ट कळलेलं असणार आहे की सगळ्या साईड्स इक्वल असल्यामुळे स्क्वेअर पण कसे आहेत, चे एरिया इक्वल असणार आहेत. एका साईडचा जरी मी एका स्क्वेअरचा जरी मी एरिया काढला आणि मल्टिप्लाय बाय जर मी 5 केलं आणि ते 5 स्क्वेअर आहेत तरी मला एरिया मिळणार आहे. आणि मी तेच कन्सेप्ट वापरणार आहे. फक्त मी एक्स्ट्रा काम काय केलं ते बघा, हे मधल्या फक्त या 4 ज्या साईड्स आहेत त्या फक्त मी काय केल्या, जोडून टाकल्या आणि मला एक छान असा फिगर मिळाला. आणि एकाचा एरिया काढला एका स्क्वेअरचा आणि मल्टिप्लाय बाय मी 5 केलं की मला आन्सर मिळणार. सो लेट अस सी. ओके, सो देर आर 5 स्क्वेअर ऑफ 13 मीटर इन द गार्डन. 13 मीटर आत्ताच मी डायग्राममध्ये दाखवलं की 13 मीटरचे 5 स्क्वेअर आहेत. सो साईड ऑफ स्क्वेअर, एका स्क्वेअरची साईड किती आहे? 13 मीटर. सो एरिया ऑफ 1 स्क्वेअर, एका स्क्वेअर जो काही टाईल किंवा काही असेल त्याला साईड मल्टिप्लाय बाय साईड. सो 13 मल्टिप्लाय बाय 13 169 मिळालं. एका स्क्वेअरचं ते आपल्याला एरिया मिळाला. सो टोटल एरिया ऑफ गार्डन कसं काढणार? 5 मल्टिप्लाय बाय 169. 5 मल्टिप्लाय बाय 169. एका स्क्वेअरचं एरिया मल्टिप्लाइड बाय 5. सो आन्सर 845. आन्सर किती मिळाला आपल्याला? 845. सो एरिया ऑफ द गार्डन इज 845 स्क्वेअर मीटर. किती आहे? 845 स्क्वेअर मीटर. हे कोण काय मिळालं आपल्याला? गार्डनचं त्या एरिया मिळालेला आहे. त्यामुळे आता हा फिगर एक खूप छान क्वेश्चन होता की जिथनं तुम्हाला पेरिमीटर कसं काढायचं एखाद्या रिजनचा आणि एरिया कसा काढायचा हे समजलेलं आहे. सो थँक्यू ऑल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.